आज आपण मकर संक्रांती विशेष बिना पाकाचे कडक न होणारे एकदम मऊ खुसखुशीत असे तिळाचे लाडू बनवणार आहोत. आणि लाडू इथे तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत असे झाले आहेत, एकदम खुसखुशीत असे झाले आहेत. भरपूर दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही आणि पाक बनवायचं अजिबात टेन्शन न घेता हे लाडू बनवले आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. लाडू बनवण्यासाठी इथे 1 कप तीळ, अर्धा कप शेंगदाणे आणि 1.5 कप गूळ घेतला आहे. ज्या किंवा वाटीनेही मोजून घेऊ शकता. 1.5 कप तीळ आणि शेंगदाणे होतात, तर 1.5 कपच गूळसुद्धा वापरायचा आहे. सुरुवातीला गॅसवरती आपल्याला तीळ छान तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तीळ छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि ताटामध्ये थंड करायला काढून घ्यायचे आहेत. नंतर शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा छान खरपूस असे भाजून थंड करून घ्यायचे आहेत. तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले तर लाडूसुद्धा जास्त दिवस टिकतात. तर इथे दोन्ही साहित्य मी गार व्हायला प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. तर याच्यातील थोडे तीळ मी साईडला काढून घेणार आहे. ते लाडूच्या मिश्रणामध्ये असेच अख्खे वापरणार आहे, त्यामुळे लाडू खायला खूप छान लागतात. तर राहिलेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरला मी हे तीळ आणि शेंगदाणे फिरवून घेतले आहेत. ते एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. आणि साईडला काढलेले तीळसुद्धा याच्यात मिक्स करून घेतले आहेत. हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात थोडंसं तूप घातलं आहे आणि चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे, पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही. किंवा तुम्ही तीळ आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवले आहे त्याच्यासोबतसुद्धा गूळ मिक्सरला फिरवून घेऊ शकता, म्हणजे लाडू वळायला छान बाइंडिंग येतं. तर इथे बघू शकता गूळ पूर्णपणे छान असा मेल्ट झाला आहे. लगेचच याच्यात बनवलेलं मिश्रण घालायचं आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि मिश्रण कोमट असतानाच याचे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. जास्त मिश्रण कोरडं होऊ द्यायचं नाही, नाहीतर लाडू वळायला थोडं वेळ लागतो किंवा व्यवस्थित बांधता येत नाहीत. तर इथे मी मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं आहे. 5 मिनिटानंतर मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता लगेच याचा लाडू वळला जात आहे. आणि जर शेवटचे लाडू वळताना जर मिश्रण कोरडं झालं आणि लाडू बांधता येत नसेल तर मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घालायचं आणि 1 चमचा तूप घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे लाडू व्यवस्थित बांधता येतो. पण तसे न करता लगेच पटापट जर लाडू बांधले तर त्याची गरजही पडत नाही. तर बघू शकता मिश्रण कोमट आहे, त्यामुळे लगेच आपला लाडू छान वळला जात आहे. तर असेच मी सर्व लाडू इथे करून घेते. तर बघू शकता एवढ्या साहित्यात 17 ते 18 लाडू छोटे छोटे बनवून तयार झाले आहेत. तर बघू शकता पाकाचं अजिबात टेन्शन न घेता या पद्धतीने तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला लाडू नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज आपण संक्रांती विशेष भोगीची मिक्स भाजी बनवत आहोत. याला खेंगाट असे सुद्धा म्हणतात. तर याच्यामध्ये ओल्या हरभऱ्याचे दाणे, नंतर हुरडा वगैरे वापरतात, परंतु जेवढे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यात मी बनवले आहे. इथे गाजर, घेवडा, बटाटा, वांगे, भोगीची भाजी, पालेभाजी, वाटाणे, हरभरे, बोरं आणि पेरू घेतला आहे. याच्यात ऊससुद्धा घालतात. नंतर गव्हाचे दाणे, ज्वारीचे दाणेसुद्धा वापरतात, परंतु ते मला भेटले नाही म्हणून मी वापरले नाही. तुमच्याकडे असेल तर वापरू शकता. तर सुरुवातीला कढईमध्ये इथे 2 चमचे तीळ भाजून घेतले आहेत. नंतर ते जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. कढईमध्ये नंतर तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, नंतर इथे लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे. लसणाची पात आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे.
तुम्ही आले लसूण पेस्टसुद्धा घालू शकता, परंतु लसणाची हिरवी पात अवेलेबल असल्यामुळे मी ती घातली आहे. नंतर इथे बारीक वाटलेलं सुकं खोबरं घातलं आहे. खोबरं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. नंतर याच्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. नंतर लाल मिरची पावडर 1 चमचा घातली आहे आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला घातला आहे. बाकी वेगळे मसाले या भाजीत घालायची गरज नाही. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सर्व मसाले छान परतवून घेतले. नंतर याच्यात मीठ घातलं आहे आणि तिळाचं कूट घातलं आहे. तिळामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते. ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. खायला एकदम छान लागते. नंतर कट केलेल्या सर्व भाज्या इथे मी घातल्या आहेत. याच्यात ज्वारीचा हुरडा आवर्जून घालतात, परंतु तो अवेलेबल नसल्यामुळे मी घातला नाही. आणि भोगीची पालेभाजी मिळते, ती सुद्धा याच्यात आवर्जून घालतात. नंतर कट केलेला बटाटा आणि वांग घातलं आहे. सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. नंतर याच्यात गरम पाणी घालून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटे इथे मी वाफ काढून घेतली आहे व नंतर गरम पाणी घातलं आहे. तुम्हाला भाजी जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढे तुम्ही पाणी याच्यात घालू शकता. मी आणखी थोडंसं इथे गरम पाणी घातलं आहे आणि मिडियम गॅसवर भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे. भाजी छान उकळल्यानंतर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आणखी 5 मिनिटे भाजी आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी चेक करून पाहत आहे. भाजीतील बटाटा, वांगा आणि गाजरसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि इथे मी बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवून घेतल्या आहेत. तीळ लावून बाजरीची भाकरी भोगीसाठी बनवली जाते. तर इथे भोगीची पूर्ण थाळी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांत जवळ आली आहे, तर आज मी बिना पाकाची फक्त 10 मिनिटात महिनाभर टिकणारी मऊसूत खुसखुशीत अशी तिळाची वडी बनवून दाखवणार आहे. पाकाचं अजिबात टेन्शन न घेता खूप सोप्या पद्धतीने ही वडी बनवली आहे. तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर तिळाची वडी बनवण्यासाठी इथे 1 वाटीभर तीळ घेतले आहे आणि जेवढे तीळ आहेत तेवढाच गूळ 1 वाटी घेतला आहे. तीळ छान स्वच्छ नीट करून घेतले आहेत. सुरुवातीला गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात आपल्याला हे तीळ 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तिळाचा पूर्णपणे कच्चेपणा गेला पाहिजे. जर तीळ व्यवस्थित भाजले नसले तर वडी खाताना तेवढी चांगली लागत नाही. त्यामुळे छान तीळ तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. नंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथे तीळ थोडेसे असे उडायला लागले आहेत आणि रंगसुद्धा बदलला आहे. तीळ प्लेटमध्ये काढून व्यवस्थित थंड झाले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एकदम छान बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. तीळ मिक्सरला फिरवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. नंतर आपल्याला इथे ज्या प्लेटमध्ये वडी सेट करायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर या ताटामध्ये मी बनवणार आहे, तर याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडी
खाली चिटकत नाही, व्यवस्थित निघली जाते. तर ही प्रोसेस आधीच करून घ्यायची आहे. व नंतर मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे. याच्यात आपल्याला 2 चमचे मी इथे तूप घातलं आहे. नंतर आपल्याला बारीक चिरलेला गूळ 1 वाटी इथे कढईत घालायचा आहे आणि गॅस लो ठेवायचा आहे आणि सतत हलवत आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायचा नाही, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता गूळ इथे वितळला गेला आहे. थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली आहे. लगेच याच्यात आपल्याला तिळाचं मिश्रण घालायचं आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तिळाचं मिश्रण छान गुळामध्ये मिक्स करून झालं आहे. आता लगेच गॅस बंद केला आहे. हे मिश्रण लगेचच आपल्याला ज्या ताटात वडी सेट करायची आहे त्याच्यात घालायचं आहे. तर ताटामध्ये घालून वाटीने किंवा स्पॅच्युलाच्या सहाय्याने आपल्याला छान वडी सेट करून घ्यायची आहे. तर इथे मी वाटीला थोडंसं तूप लावलं आहे आणि छान हे सेट करून घेतला आहे आणि गरम आहे तोपर्यंत लगेच चाकूच्या सहाय्याने वड्या मार्क करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही इथे वड्या कट करू शकता. नंतर 10 मिनिटानंतर वडी सेट झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे मी थोडे पिस्त्याचे काप लावत आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नंतर 10 मिनिटानंतर पाहू शकता वडी व्यवस्थित आपली सेट झाली आहे आणि चाकूच्या सहाय्याने थोडंसं मी इथे आणखी एकदा वडी थोडीशी लूज करून घेत आहे आणि पाहू शकता तुम्ही वड्या एकदम छान आपल्या सेट झाल्या आहेत. तर पाकाचं अजिबात टेन्शन न घेता एकदम सोप्या पद्धतीत कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही तिळाची वडी आहे. तर या संक्रांतीला एकदा या पद्धतीने तिळाची वडी मऊसूत खुसखुशीत नक्की बनवून पहा. खायलासुद्धा खूप छान लागते. इथे एक वडी मी इथे तुम्हाला तोडून दाखवत आहे. अजिबात कडक होत नाही, मऊ आणि खूप खुसखुशीत अशी ही तयार होते. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर इथे मी वडी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे. पाहू शकता अजिबात कडक झाली नाही, एकदम मऊ खुसखुशीत अशी बनवून तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, आज आपण एकदम खमंग खुसखुशीत खरपूस भाजलेली तिळगुळ शेंगदाण्याची पोळी पाहणार आहोत. तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात तीळ खाल्ले पाहिजे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. तर ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनी तर आवर्जून अशी ही तिळगुळ शेंगदाण्याची पोळी आवर्जून आहारात खाल्ली पाहिजे. आणि बघू शकता एकदम खमंग खुसखुशीत अशी आपली पोळी झाली आहे. काटापर्यंत सारण जाण्यासाठी एक खास ट्रिक मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पोळीचं पीठ भिजवण्यासाठी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि 2-3 चमचे तूप घातलं आहे. तूप पिठाला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता पिठाला छान तूप चोळून घेतलं आहे. असं केल्यामुळे पोळी खायला खूप खुसखुशीत लागते. ती चिवट होत नाही किंवा नरमसुद्धा पडत नाही. आणि ही तिळगुळाची पोळी 4 ते 5 दिवस आरामात टिकते. प्रवासात सोबतसुद्धा तुम्ही ही पोळी नेऊ शकता. तर थोडं थोडं पाणी घालून मी हे पोळीचं पीठ छान घट्ट असं भिजवून घेत आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता पीठ आपलं भिजवून झालं आहे. वरून थोडंसं तेल किंवा तुपाचा हात मी इथे लावून घेत आहे. हे पीठ 10 ते 15 मिनिटे असंच भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ गुळाची नुसती पोळी बनवण्यापेक्षा थोडेसे शेंगदाणे वापरून बनवली तर एकदम खायला
टेस्टी लागते. तर इथे 1 वाटी तीळ मी स्वच्छ निवडून घेतले आहेत. तीळ छान खरपूस तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यातील पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे. तीळ व्यवस्थित भाजले गेले नाही तर पोळीसुद्धा तेवढी खायला छान लागत नाही. तीळ छान खरपूस भाजून झाले आहेत. प्लेटमध्ये थंड करायला काढून घेतले. नंतर इथे पाव वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून घेतले आहेत. ते सुद्धा थंड करायला काढून घ्यायचे. नंतर तीळ आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर सुरुवातीला तीळ इथे मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत. एका ताटामध्ये काढून घेतले. नंतर शेंगदाणे सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर 1 वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे घेतले होते. यासाठी पाऊण वाटी गूळ इथे मी वापरला आहे. तुम्हाला खूपच गोड जास्त आवडत असेल तर 1 वाटी वापरू शकता. तर पाऊण वाटी एवढ्या मिश्रणासाठी पुरेसा आहे. गूळ मिसळून आणखी एकदा मिक्सरला छान हे बारीक फिरवून घेतलं. नंतर एका बाउलमध्ये हे पोळीचं सारण मी काढून घेतलं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा वेलायची पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पोळीसाठी सारण इथे आपलं बनवून तयार झालं आहे आणि पीठसुद्धा व्यवस्थित भिजला गेला आहे. लगेच आपण आता पोळी लाटून घेऊया. तर बघू शकता पोळीची कणिकसुद्धा आपली व्यवस्थित भिजली गेली आहे. आता सारण काठापर्यंत जाण्यासाठी लाटण्याची एक खास पद्धत मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे थोडंसं पीठ लावून घेतलं आहे. सुरुवातीला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. नंतर याच्यावरती सारण भरायचं आहे. गोल उंडा करून सारण न भरता या पद्धतीने तुम्ही एकदा भरून बघा. सारण व्यवस्थित काठापर्यंत जाते. तर या पद्धतीने मोदकाला जसं आपण पॅक करतो तसं याला पॅक करून घ्यायचं आहे आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे. म्हणजे एकदम छान पातळ पोळी लाटली जाते आणि सारणसुद्धा काठापर्यंत व्यवस्थित जाते. तर बघू शकता एक्स्ट्राचं पीठ काढलं आहे. एकदा या पद्धतीने छान दाबून घेतलं आणि पीठ लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. मध्यभागी जास्त लाटायचं नाही, कडा व्यवस्थित लाटून घ्यायच्या म्हणजे पोळी व्यवस्थित लाटली जाते, पातळ होते आणि फुगलीसुद्धा जाते. बघू शकता इथे मी छान पोळी लाटून घेतली आहे. सोबत तवासुद्धा गरम झाला आहे. दोन्ही साईडनी छान खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची. लहान मुले तीळ खात नसतील तर या पद्धतीने तीळ गूळ शेंगदाणा पोळी त्यांना नक्की बनवून द्या. तर बघू शकता इथे पोळी आपली लाटून झाली आहे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न असते. ज्यांचे हाडेदुखी, कंबरदुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी तर आवर्जून तिळाचं सेवन केलं पाहिजे. कॅल्शियम तिळामध्ये भरपूर असल्यामुळे जे दूध खात नसतील त्यांनीसुद्धा आवर्जून तीळ खाल्ले पाहिजे. आणि हिवाळ्यात तर तीळ उष्ण असल्यामुळे आपल्या शरीराला छान ऊब मिळते, त्यामुळे आवर्जून हिवाळ्यात तिळाचं सेवन केलं पाहिजे. तर इथे पोळी मी छान लाटून घेतली आहे. सारणसुद्धा बघू शकता कडेपर्यंत गेलं आहे. तवासुद्धा व्यवस्थित गरम झाला आहे. तव्यावरती थोडंसं तूप स्प्रेड करून घेतलं आहे आणि पोळी नंतर आपल्याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅस मिडियम ठेवला आहे. पोळी छान शेकल्यानंतर बारीक गॅस करायचा आहे. तर दोन्ही साईडनी छान तूप लावून घेतलं आहे. एकदम खमंग खुसखुशीत अशी ही पोळी खायला गरम गरम छान लागते. तर बघू शकता दोन्ही साईडनी छान तूप लावलं आहे आणि पोळी व्यवस्थित आपली फुलली सुद्धा आहे. ही पोळी छान खरपूस भाजलेली छान लागते. मऊ खाण्यापेक्षा तुम्ही एकदा या पद्धतीने खरपूस भाजून नक्की खाऊन बघा, खूप टेस्टी लागते. तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेल्या सर्व पोळ्या बनवून घेते.
आणि मी जी सारण काठापर्यंत जाण्यासाठी ट्रिक सांगितली आहे ती एकदा नक्की वापरा. तर इथे सर्व पोळ्या बनवून झाल्या आहेत. तर बघू शकता मी इथे एक पोळी तुम्हाला फोडून दाखवते. सारण अगदी व्यवस्थित काठापर्यंत गेलेलं आहे आणि बराच वेळ या पद्धतीने खमंग खरपूस पोळ्या राहतात, लगेच मऊ पडत नाही. बघू शकता सारण एकदम काठापर्यंत गेलेलं आहे. वरून आणखी तूप लावून ही पोळी खायला खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि या संक्रांतीला अशी तिळाची पोळी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.